हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन येत आहे दीपअमावस्येचा. तर कशी साजरी केली आम्ही दीपअमावस्या, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. इथे छान असे दिवे सकाळी घासून घेतले होते सगळे. कुंती इथं सगळ्या दिव्यांना समईला वाती घालून घेत होती आणि तेल पण टाकलं होती मी, म्हणजे विझून राहतात आणि बऱ्याच वेळ तेवत राहतात मग दिवे. तर आता तयारी करतो ना आम्ही इकडे. खूप वेळ लागतो हे घासायला, पितळाचे तांब्याचे दिवे वगैरे. तर इथं मी डेकोरेशन करत आहे. मी कणकेचे 5 दिवे करून घेतलेले आहे. कणकेच्या दिव्यांनी औक्षण करतात मुलांचं छोट्या. तर इथे छान असे कणकेचे दिवे बनवून घेतलेले होते 5. आणि ते दिव्या ओवाळून घ्यायचं, म्हणजे त्याच दिव्याने मग मुलांचं औक्षण करायचं. आणि ते छान अशी देवांची पण पूजा केलेली होती. आणि इथे बडबड करतोय शौर्य, इथे हाय करतोय शौर्य. इथे घातली होती शौर्याने टोपी, पूजा करायची होती म्हणून. आणि तो त्याच्या मम्माला प्रश्न विचारत होता, मम्मी टोपी का घालता. चालू होतं त्याचं, दोघांच्या गप्पा चालू होत्या, त्याच्या मम्माच्या आणि शौर्याच्या. आणि ते दिवे पण लावत होती आणि चालू होतं त्याचं, पाटील पाटील असं म्हणतात. मी म्हटलं ना टोपी घातली पाटील, तर तो पण म्हणत होता. बोलायला एकदम छोटे मुलं खूप हुशार असतात. आपल्याला पण सुचत नाही इतकं बोलतात ते. आजकालच्या मुलांना तर हिंदी शिकवावं पण नाही लागत, आपोआप त्यांना हिंदी बोलता येतं. ते पण खूप छान बोलता. शौर्य तर खूप हिंदी बोलतो. सांगावं लागतं शौर्य मराठीत बोल, मराठीत बोल. ते पाटील लिहिलं तू दाबेलीवाला नाही का. अगं ते पाटीलच आहे ना, ते दाबेलीवाला नाही का, आपण नेहमी घेतो कॉर्नरवर नारायण बापू नगरच्या. त्याच्या काकेचा फ्रेंड आहे ना तो. त्या दिवशी नाही का सारखं त्याला पाटील पाटील म्हणत होता आतून म्हणे. ते बघ कसं कसं नाही नाही पाटील, ते पण पाटील. एकांश पाटील, एकांश देवा, आता ऍड करतोय काय माहिती त्यांची. आज दीपअमावस्या असते. आज काय केलं होतं, आज ना एक राक्षस होता, त्या राक्षसाला देवाने मारलं होतं. म्हणून मग गतहारी असं म्हणतात त्याला. त्या राक्षसाचं नाव होतं गत, म्हणून मग गतहारी असं म्हणतात त्याला, गतहारी अमावस्या. ओके. राक्षसांना देवाने मारलं होतं ना, म्हणून मग ते गतहारी म्हणतात. ठीक आहे. वाव, किती छान दिसतंय ना. त्याचं तेच चालू होतं, दाबेलीवाला पाटील, दाबेलीवाला पाटील. इथे छान अशी पूजा वगैरे तयारी करून घेतली पूजेची. आणि आता पूजा करायची आहे. इथे बसलाय शौर्य टोपी घालून तयार होऊन, कधीचा रेडी होऊन बसलाय. त्याच्या मम्मीला प्रश्न विचारत होता, काय करायचं मम्मी मला. तो व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. देवांची पूजा करून घेतली आणि तेच ताट शौर्याला औक्षण करून घेतलं शौर्याचं त्या आता दिव्यांनी. आणि इथं मी औक्षण करत होते. बसला बघा कसा खुर्चीवरती. पाठ आणू का नको म्हटला, खुर्चीवर बसू दे म्हटला. खुर्चीवर बसला. मग आता मी औक्षण करते आणि त्याची मम्मी पण आता औक्षण करून घेईल.
वर्षातून एकदा याचा करायचं आपल्याला जितकी माहिती आहे तितकी. आणि हा त्याचं औक्षण करायच्या अगोदर होता. देवांची पूजा करून घेतली अगोदर. काही पूजा वगैरे असली का घरात प्रसन्न वातावरण, तर छोटीशी जर पूजा केली, देवपूजा आपली नेहमी दररोजची करतो आपण, तरी खूप प्रसन्न वाटतं. दिवा लावला आणि देवाची पूजा केली, फुले असतील आपल्याकडे ते वाहिले, ते खूप छान वाटतं. तुम्ही पण कशी केली दीप अमावस्या साजरी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि इथे चालू होती शौर्याची आणि त्याच्या मम्मीची पूजा करायचं काम. चला आता बाप्पाला नमस्कार करा. नमस्कार बाप्पा, सर्वांना सुखात ठेवा, सर्वांना सुखात ठेवा. आता थोडा वेळ इथे नको येऊ मग तू. आणि इथे झालं आमचं फोटोशूट. छान छान पोज देत होता शौर्य पण फोटो काढायला. शौर्य आणि त्याची मम्मा इथे फोटो पोज देत होते आणि मी इकडे छान फोटो काढत होते त्यांचे. बघा कसा बसलाय. मुलांना सांगावंच लागत नाही हल्लीच्या, खरंच खूप छान पोज देतात. तो खूप छोटा होता तेव्हापासून पोज देतो, कशी स्माईल करतो. खरंच खूप क्यूट असतात लहान मुलं. घरात असले ना तर घर भरल्यासारखं वाटतं. तोच साधं स्कूलला जातो 3-4 तास तरी आम्हाला करमत नाही घरामध्ये. मग आता इथं मी औक्षण करून घेते. कसं बघतोय माझ्याकडे. बोलतात पण इतके गोड ना छोटे मुलं, असं वाटतं ऐकतच राहावं. समजतं पण फार. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि परत पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, टेक केअर.